इकडे ठीक आहे. इकडे एक मिनिट. असं उडून बघा. तुमचं नाव काय? आणि माझं नाव सरला जगन्नाथ चव्हाण, जिजामाता कृषी भूषण 2024. तुम्ही किती एकर मध्ये ड्रॅगन फ्रूट लावलेलं? 4 एकर मध्ये. किती खर्च आला? एकरी 4 लाख रुपये खर्च येतो. ते पोल सिस्टम मध्ये लावला. 11x6 वरची लागवड आहे. एका पोलला 4 रोपटे आणि ड्रिप सिस्टम आहे सगळं. किती खर्च कसा? एकरी टोटल मग रोपांचे ड्रिप वगैरे सगळं लेबर खर्च पकडला तर 4 लाख रुपये येतो. आता म्हणजे विक्री करताना किती म्हणजे कशा पद्धतीने विक्री करायला जागेवर पण आता व्यापारी यायला लागले. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्हाला नाशिकला फ्रूट मार्केटला आम्ही दिला, काही मॉलला दिला, रिलायन्स वगैरे इकडे तिकडं. आणि मागणी तेव्हा पण भरपूर होती. सह्याद्रीला पण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मार्केट रेट चांगला होता त्याला. म्हणजे चांगलं म्हणजे आज आहेच तसं इतर पिकांच्या तुलनेमध्ये, पण तेव्हा 200, 250, 300 पर्यंत आम्ही मार्केट रेट घेतली. सुरुवातच तेव्हा आम्ही केली, जेव्हा कोणाच्या डोक्यात नव्हतं तेव्हा सुरुवात केली. किती वर्ष झाली? आता 5वं संपलं, 6वं चालू आहे. आता म्हणजे खर्च वजा जाता आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं. हो, एकरी आम्हाला खर्च म्हणजे 1,000 लाख रुपये येतो खतांचा वगैरे पकडून. पण उत्पन्न मग आम्हाला म्हणजे 15 टनापर्यंत उत्पन्न निघतं. म्हणजे आतापर्यंत इथून मागचे रेट बाजारभाव जर बघितले तर आम्हाला 15 लाखाच्या आसपास आम्हाला उत्पन्न मिळालेलं एकरी. कारण 200, 250 पर्यंत आम्ही मार्केट घेतलेलं आहे. आणि हा हो, म्हणजे सुरुवातीला 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये. नंतर फक्त खतांचा आणि लेबर थोडंफार म्हणजे निंदणी वगैरे किंवा माल काढायला. आणि काम खूप कमी आहे. कमी पाण्यात येणारं पीक आहे. स्प्रे वगैरे लागत नाही, केमिकल स्प्रे कुठलाही नाही. आणि ऑर्गॅनिक आणि म्हणजे आयुर्वेदिक फ्रुट्स म्हणतो ना, ज्याचे औषधी गुणधर्म त्याच्यात असल्यामुळे मागणी आजही भरपूर आहे त्याला. कुठे कुठे जाते माल बाहेर आता बांगलादेश पण गेला आता या आठवड्यामध्ये. कलकत्ता, दिल्ली, तेलंगणाला पण इथून जागेवरच मार्केट म्हणजे उचलायला सुरुवात झाली. व्यापारी वाढले भरपूर त्याच्यामध्ये. तसे पुरस्कार मला कृषीतन वगैरे भेटले भरपूर, पण मला शासनाचा जिजामाता कृषी भूषण 2024चा मिळाला. हा, शासन मान्य नर्सरी आहे. कारण बागेची गुणवत्ता वगैरे बघूनच कृषी विभागाने तिचा मान्यता मिळाली मला. आणि आपल्या नर्सरी मधून ज्या लोकांनी रोपटे घेतले त्यांना शासनाचं अनुदान पण मिळतं. पूर्ण महाराष्ट्रात जातं आणि बाहेरच्या राज्यात पण रोप आता जायला लागले, कारण NSBचं पण लायसन मिळालं. आणि बाहेरच्या राज्यात म्हणजे राजस्थान, भोपाळ, इंदोर, गुजरात, बाहेरच्या राज्यामध्ये जायला लागले.